नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचा 2025च्या पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक न्यूज ही व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमचा 2022 ते 2024चा जो खंडित राहिलेला पीक विमा आहे त्याची देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे. ती कुठे कुठे झाली व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येत आहेत ही सर्व अपडेट आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 2025च्या पीक विम्याच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. या दोन्ही अपडेट आपण व्हिडिओच्या मार्फत कव्हर करणार आहोत. व्हिडिओची लेंथ जास्त मोठी नसेल, व्हिडिओ थोडाच कामापुरतच तुम्हाला अपडेट देऊन मी व्हिडिओ थांबवणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जे काही बेलायकनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतीच्या योजनांसंबंधित सर्वात लवकर आणि फास्ट अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, अगोदर आपण 2025च्या पीक विम्यासंदर्भातची अपडेट जाणून घेऊ. 2025चा पीक विमा हे बघा, सुप्रियाताई सुळे यांच्यामार्फत लोकसभेमध्ये तुमच्या पीक विम्याचा हा मुद्दा लोकसभेपर्यंत पोहोचलेला आहे व केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हे देखील आवाहन दिलेले आहे की आम्ही लवकरात लवकर लागलीच तुमच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या रक्कम ही 2025च्या खरीप पीक विम्याची ही एक क्लिप आहे. ती क्लिप देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवली. या व्हिडिओमध्ये तर नाही, आता सध्या तर अवेलेबल नाही, पण त्यांनी हे निर्देश दिलेले आहेत की तुमचा 25चा पीक विम्याचा प्रश्न हा लोकसभेच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे व त्यांनी लगेच लागलीच फार्मर आय डीच्या मार्फत व बरीचशी त्यांनी एक अपडेट सांगितली. ती छोटासा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमार्फत त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आमची ही केंद्रामार्फत ही राज्याला येईल व राज्याने तिथं आल्यानंतर उर्वरित रक्कम तुमच्या खात्यावर येईल. 2025ची ही तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे. ही 2025च्या पीक विम्यासंदर्भातची अपडेट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ही पाहायला गेलं तर 19 तारखेला मंत्रिमंडळात लोकसभेमध्ये बैठक झाली होती. त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगत आहे आणि ह्याचा बाबतचा तुम्हाला पुरावा म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी बोललेली जी क्लिप होती ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. त्या व्यतिरिक्त बघा, तुमचा 2022 ते 2024चा खंडित राहिलेला पीक विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर मागे काही काळामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांचे आधार हे बँकेसोबत लिंक नव्हते व काही शेतकऱ्यांचा बाकी प्रॉब्लेम देखील होता. तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप काही शेतकऱ्यांना करण्यात आलं होतं. त्यामधीलच उर्वरित शेतकऱ्यांना बघा 3 फेब्रुवारी रोजी देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना 2022 ते 2024चा खंडित राहिलेला पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. पण उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या झालेली आहे बघा, ज्यांचं आधार सीडिंग झाल्यानंतर 2022 ते 2024मध्ये खंडित राहिलेला पीक विमा आहे त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय झालेली आहे ह्याचा पुरावा देखील तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल. म्हणजे ऑफिशियल शेतकऱ्यांना आलेला मेसेज आहे जो बँकेतर्फे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल. त्या व्यतिरिक्त 2020चा जो धाराशिवचा पीक विमा जो खंडित राहिलेला होता तो पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरू झालेला आहे. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की पीक विमा 2 वेळा जमा होणार आहे. म्हणजे काय, शेतकऱ्यांना पाहायला गेलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना 122 रुपये जमा झालेत फक्त धाराशिवच्या शेतकऱ्यांना. 2020चा पीक विमा होता ते. तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रक्कम कॅल्क्युलेशन होऊन त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ती किती तारखेला होणार आहे ह्याच्या संदर्भात तर अपडेट नाही आहे, पण रक्कम जमा तर होणार आहे. ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी लागलीच व्हिडिओच्या मार्फत अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलशी जोडून राहावं लागेल. जर चॅनलला अद्यापही लाईक व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व तुमचे बाकी शेतकरी जे बांधव आहेत त्यांना देखील तुम्ही व्हिडिओ पाठवा, म्हणजे तुम्हाला त्याच्या बाकी शेतकरी बांधवांना देखील थोडीफार मदत होऊन जाईल. तर हीच ह्या छोट्याशा अपडेट होत्या. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या काही तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या व्हिडिओमध्ये त्याचा पुरावा म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ऑफिशियली तुमचा आलेला मेसेज किती शेतकऱ्यांच्या खात्यावर व कुठल्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेली आहे ती देखील अपडेट देतो व कृषी मंत्र्यांनी दिलेले निर्देश जे काही आदेश आहेत त्याच्या संदर्भात देखील पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल व्हिडिओ मी घेऊन येतो. तर ह्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला, अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.